आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावरती, अर्थात कळसुबाई या शिखरावरती. जमिनीपासून 5400 फूट एवढ्या अंतरावर आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड आणि भंडारदरा परिसरात, म्हणजे ज्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहे त्याच्यामध्ये हे कळसुबाई, की जे महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे, ते वसलेलं आहे. तुम्हाला शाळेमध्ये प्रश्न विचारला होता, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? कळसुबाई. तर आपण शाळेमध्ये हा प्रश्न आम्हाला विचारला जायचा, तर आम्हाला बऱ्याचदा हा प्रश्नाचा विचार करून उत्तर द्यावं लागायचं. तुम्ही असल्यामुळे तुम्हाला उत्तर खूप सोपं आहे. शाळेमध्ये होता का प्रश्न तुम्हाला? कितीला होता? चौथीला. चौथीला, पाचवीला, सहावीला, सातवीला, आठवीला लक्षात नाही माझ्या, परंतु याच्या आधी शाळेमध्ये असताना हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते? तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. तर आज आपण कळसुबाईला भेटीसाठी आपण इथे आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे जे गाव दिसतंय ते गाव आहे पारी आणि ह्या गावातूनच आपण ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. सकाळी साधारणतः 10:30 वाजता. माझ्या माहितीनुसार पूर्ण शिखर वरती चढून जाण्यासाठी साधारणतः आपल्याला लागेल 2 ते 2.5 तास. तर चला बघूया आपल्याला किती वेळ लागतो. आपल्या आसपासच्या शेतीमध्ये तुम्हाला सध्या गावाचा सीझन असल्यामुळे तुम्हाला गहू उतरलेले बघायला मिळतील. तसे चिमुकले त्यांच्या काकांसोबत. हॅलो कर. हाय हाय. चला सर्व आपण जाऊया ट्रेकसाठी. छोट्या मुलांपासून तर वृद्ध माणसांपर्यंत आपण ट्रेकिंग करतोय. हॅलो. झऱ्यातून हे पाणी येत आहे, जे डोंगरात साचलेलं पाणी हे बऱ्याच दिवसापासून तुम्हाला बघायला मिळेल. आणि हे पाणी आता थोडंसं कमी पडलेलं आहे, परंतु जेव्हा पाऊस असतो आणि पाऊस उघडल्यानंतर तुम्हाला हे झरे खूप वाहताना दिसतात. आजची जी तारीख आहे 25 डिसेंबर 2025, म्हणजे ख्रिसमस. ॲक्च्युली पाऊस संपलेला आहे आणि आपण आता थंडीचे दिवस चालू आहे. आणि थंडीच्या दिवसांमध्ये जर बघितलं तुम्ही तर वातावरण अशा प्रकारे तुम्हाला बघायला मिळेल. थोडीशी थंडी, गुलाबी थंडी मस्त. त्यामध्ये आपण हा ट्रेक चालू केला आहे आणि या ट्रेकमध्ये आपल्यासोबत एवढी सारे पाठीमागे जे दिसत आहे ट्रेकर, ते सर्व आपल्या ग्रुपमध्ये. हा मोठा ग्रुप आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर जे आपण आतापर्यंत शिकवत आलेलो आहे पुस्तकामध्ये स्वतः एक्सप्लोअर करणार आहोत. अरे वरून गाडी पण येते. गाडी कुठून आली? डायरेक्ट बघा, वरतून गाडी सुद्धा. कसा अवघड प्रवास हे लोक करता येईल. स्थानिक लोक आहे, खरंच रिस्की प्रवास हा करताय. पावसामुळं बऱ्याचदा इथं रिपेअरिंग मेंटेनन्स केला जातो, परंतु इथं पावसामुळे सर्व मटेरियल जे आहे रस्त्यावरचं सर्व वाहून नेलं जातं. आणि जास्त मार्गातून गाडी गेली ना आता विशेष म्हणजे या रस्त्याने, या ट्रेकने गाडी 2 व्हीलर येते सुद्धा. त्यातली त्या डिस्कवर सारखी 100 cc वाली गाडी या रस्त्याने येते जाते, ते पण डबल सीट, ट्रिपल सीट आणि सोबत लेडीज असतानाचा हा रस्ता. इथे कळसुबाईचं छोटंसं मंदिर, म्हणजे पहिली स्टेप जेव्हा आपण ट्रेक स्टार्ट करतो त्यानंतर वरती आल्यानंतरची पहिली स्टेप. जी व्यक्ती वरती जाऊ शकत नाही त्यांसाठी छोटंसं मंदिर इथे पण बांधून ठेवलं आहे आणि तिथे आपण दर्शन घेऊ शकतो. तुम्ही ज्यावेळेस हा कळसुबाईचं जे शिखर आहे ते सर करणार आहे आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला एक छोटंसं देवीचं मंदिर दिसेल. मग आता एवढ्या वरती देवी का गेली असेल याचाही प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडला असणार ना. तर ह्याच्या मागे सुद्धा एक सुंदर अशी कथा आहे. प्राचीन काळापासून डोंगर वाटांमुळे व्यापारी व प्रवासी मार्गांशी जोडलेला हा रस्ता आहे कळसुबाईच्या मार्गाने. थेट किल्ला नसला तरी हा परिसर मराठा काळात डोंगर रांगा ओलांडण्यासाठी वापरला जात असे असं मानलं जातं. रात्री
त्यांनी 2ला ट्रेक स्टार्ट केलेला आहे आणि 2ला ट्रेक स्टार्ट करून ते जवळजवळ 10-10:30 वाजता रिटर्न होत असतात. त्याच्यामुळे तुम्हाला बरेचसे ट्रेकर हे रिटर्न येताना दिसतील, कारण हा ट्रेक खरं चालू करायचा टायमिंगच पहाटचा असतो. जवळजवळ 1346 मीटर इतकी उंच आहे. आलो 2-3 मिनिट. लग्नाच्या फेऱ्यानंतर आता परत हाताचा उपयोग करावा लागला. आणि वरती आल्यानंतर थोडासा अवघड ट्रेक 5-10 मिनिटाचा होता. चला चला. हो पण त्यांच्या मुलीचं असं पण नाही की तसं पाय नाही ठेवायचं. बरोबर, एकदम बरोबर ओळखलं मुलीने. याचा अर्थ मुलगी हुशार आहे, समजदार, सुंदर. पावसात जर आले तरी इथं पूर्ण धबधबे असतात आणि दिसायला खूप छान असतात. जेव्हा आपण पावसाळ्यात येतो तेव्हा ह्या निसर्गाचा खरोखर आनंद आपल्याला खूप हवा असतो. तुम्हाला खरंच इथल्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर किमान इथे 2 दिवस या, जेणेकरून तुम्हाला इथल्या आसपासचे धबधबे या सगळ्या गोष्टींना एक्सप्लोअर करता येईल. ट्रेकसाठी येण्याची खूप हाऊस मॅडमला. मॅडम कसं वाटतं ट्रेकला? अवघड आहे. महाराष्ट्रातलं नंबर 1 शिखर आहे. हाईट त्याची खूप आहे 1646, पण चढायला जरा अवघड आहे. पावसाळ्यात तर अजूनच अवघड आहे, पण ठीक आहे. आयुष्यात एकदा तरी सगळ्यांनी या कळसुबाईच्या शिखराला नक्कीच आलं पाहिजे. चढताना आमचे गायकवाड सर आणि मार्गदर्शन करत असताना आमचेच गायकवाड सर आणि पावलावर पाऊल ठेवणारे आमचे बाकीचे सर्व ट्रेकर्स. तर अशा मार्गदर्शनाने छोट्या बाळापासून तर प्रौढ व्यक्तींपर्यंतचे त्यांचे ट्रेकर्स आहेत. हा त्यांचा क्लास आहे आणि क्लासमधले सर्व विद्यार्थी. आणि हे सर्वांना हे गुळ मिळतं का तुमच्याकडे? हे गुळ देतात, गुळ मिळतात, हे गुळ विकणारे. चला पंधरा-20 मिनिटाचा तोच अवघड आहे. इथून पुढे स्टेप चालू होत आहे आणि रात्री यायचं असेल तर इथं सोलार पॅनल, सोलार लाईट बसवली. चला मॅडम, अवघड आहे. चला आपल्याला जायचंय. चला. इथून पायऱ्या चालू होत आहे. या पायऱ्यांचा वापर करून आपण इझिली आता पुढचा प्रवास थोडासा असा जास्त नाही परंतु थोडासा सहज आपण करू शकतो. चला. शिखरावर जाण्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं लोखंडी शिड्या बसवण्यात आलेल्या आहे. त्यामुळे सामान्य पर्यटक सुद्धा हे अवघड असं शिखर पार करू शकतो. म्हणजे तुम्ही म्हणाल आयुष्यात जर स्वर्ग पाहायचा असेल आणि स्वर्गापेक्षा सुंदर असा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल, जर तुम्ही पावसाळ्यात आले तर माय गॉड इतकं नयनरम्य दृश्य असतं. सगळीकडे हिरवगार असं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपले जे ढग आहेत ते सगळे खाली असे उतरलेले असतात. अगदी स्वर्गात आल्यासारखं आपल्याला फील होत असतं. इतकं सुंदर दृश्य या कळसुबाईला आल्यानंतर दिसत असतं. तर कळसुबाई शिखराला कळसुबाई हे नाव का पडलं बरं? तर पूर्वी कळसुबाई नावाची एक आदिवासी महिला या भागात राहत होती. त्या परिसरातील गावामध्ये जाऊन ती मजुरी करायची, आपलं जीवन छानपैकी व्यतीत करत होती. पण एक दिवस मात्र काम करत असताना तिच्याशी गैरवर्तन झालं. त्यामुळे ती प्रचंड दुःखी झाली, खूप दुःखी झाली आणि रागारागाने ती डोंगरावर निघून गेली आणि परत कधीच दिसली नाही. स्थानिक लोकांनी त्या महिलेला कळसुबाईला देवीचे स्वरूप दिले आणि तिच्या स्मरणार्थ शिखरावर कळसुबाई हे देवीचं छोटं मंदिर बांधलं आहे. तेव्हापासून हे जे शिखर आहे हे कळसुबाई या नावाने ओळखलं जाऊ लागलं.
या सह्याद्रीच्या रांगेमध्ये हे असं एक कळसुबाई शिखर खूप उंच आणि खरोखरच फर्स्ट टाइम हा माझा अनुभव. त्याबरोबर छोटीशी परी आमची ट्रेकसाठी काय पर्वतरांगांपैकी त्यातला आपण आज निवडलेला ट्रेक म्हणजे तो कळसुबाई. आणि त्या ट्रेकवरती आपण बऱ्यापैकी अंतर पार केलेलं आहे आणि थोडंसं अंतर राहिलंय. ते वरती बघितलं का विमान? तेव्हा वरती विमान बघा, कॅमेऱ्यातून नाही दिसणार, विमान दिसतंय. आणि या पर्वतरांगांपैकी आज आपण या उंच शिखरावरती आपण येऊन पोहोचलोय. म्हणजे महाराष्ट्रात आज आपण सर्वात उंच भागावरती आपण आज पोहोचणार आहोत. कारण माझ्यासाठी हा इतिहास आहे, कारण मी फर्स्ट टाइम या शिखरावरती आज येण्याचा प्रयत्न केला. आणि 1 वर्षाचं बाळ पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्वात उंच ठिकाणावरती जाऊन इतिहास रचत आहे. 1 वर्षाची असताना मामाने कळसुबाईचं शिखर चढून दाखवलं. मामाने शिखर चढून दाखवलं. आम्हाला मानलं पाहिजे. हा ना, खरंच मामाचा सॅल्यूट आहे. मामाने एवढ्या वरती घेऊन येणं म्हणजे कारण चालायचा प्रश्न पडतो आणि छोट्या बाळाला घेऊन येणं साहजिकच आदित्यने करून दाखवलंय. खरंच त्याला इतकं पुण्य मला वाटतं कुठं लाभणार नाही. भाच्याचं पुण्य सर्वात म्हणजे ह्या वारणासला त्याचे 2 लग्न होते. सर्वात उंच स्टेप वरती आपण आता चाललोय आहे. आणि चालताना जरा सावकाश लक्ष देऊन चाला, कारण सर्वात कठीण स्टेप हीच आहे, बरोबर ना? कारण ही लांब स्टेप आहे, वरती भरपूर जायचंय. चला, इथं तुटलेला आहे जपून. नाही काय काय किसको चाहिए? छोटा एवढी छोटी विहीर आहे ना? कंटिन्यू पाणी असते ना? किती? 1 पर्स सुद्धा नाही, 7-8 फूट. आणि हिला कायम पाणी असतं हिला. आणि बाजार त्यात आपण तिथं पोहोचतोय. इकडचा जर एरिया बघितला तुम्ही, पूर्ण डोंगर पूर्ण तुम्हाला सर्वीकडे डोंगरच दिसतील. सपाट डॅम खूप छान वातावरण आहे. ते बघण्यासाठी तुम्हाला कळसुबाईला नक्की भेट द्यावी. तसं यायचं ठरलं तर पूर्ण दिवस काढून आलं पाहिजे, ते पूर्ण वेळ काढून आलं पाहिजे. आपल्याला तिकडं पण जायला पाहिजे होतं, परंतु माझ्या पाठीमाग शेवटची स्टेप आपण पोहोचणार. ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व कळसुबाईला तर आहेच, परंतु आदिवासी संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा असा केंद्रबिंदू आहे हा कळसुबाईचा परिसर. देवीच्या श्रद्धेमुळे दरवर्षी चैत्र नवरात्रात येथे भरपूर मोठी यात्रा भरते. आज कळसुबाई हे ट्रेकरसाठी अट्रॅक्टिव्ह पॉइंट आहे. म्हणजे प्रत्येक ट्रेकरच्या लिस्ट मध्ये पहिलं स्थान असतं महाराष्ट्रातल्या सर्वात उंच शिखराचं, अर्थात कळसुबाईचं. म्हणून प्रत्येक ट्रेकर, प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी वाटतं की अरे आपण ह्या शिखरावरती जायला हवं.
म्हणजेच कळसुबाई हे जे शिखर आहे ते फक्त महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर नाही, तर लोकांच्या श्रद्धेचं, आदिवासी संस्कृतीचं एक महत्त्वाचं असं केंद्रबिंदू आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सह्याद्रीचं इतिहासाचं एक प्रतीक म्हणून कळसुबाई हे ओळखलं जातं. म्हणून प्रत्येकाने कळसुबाई शिखरावरती एकदा जायलाच हवं.